अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल, तर मी चालले अक्कलकोट अन्नछत्रामधून दरवर्षी मुंबईत या मार्च एप्रिलच्या दरम्यान जी पाऊले येतात ती याही वर्षी आले होते आणि त्या पावलांचंच दर्शन घ्यायला मी आणि आई चालले होते. सो मी जिथे राहते तिथे ही पावलं आली होती आणि दरवर्षी येतात आणि पूर्ण मुंबईत ही भ्रमण करून ऑलमोस्ट जूनच्या आसपास ही पावलं अक्कलकोटला पुन्हा जातात. अक्कलकोटला गेल्यानंतरसुद्धा आपल्याला असं दर्शन करता येत नाही. साक्षात स्वामी स्वतः अक्कलकोटहून आपल्यासाठी आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत येतात. मी असं का म्हणते, तर मी ऑलमोस्ट 2 वेळा अक्कलकोटला गेलेली आहे आणि पावलांचं दर्शन सहजासहजी होत नाही. आपल्याला लांबूनच आपण इतर मंदिरांमध्ये जातो तसंच मूर्त्यांचं जे आहे ते दर्शन किंवा पावलांचं दर्शन आपल्याला करता येतं. पण अक्षरशः इतकं जवळून त्या पावलांना स्पर्श मी ह्यावेळेस केला. ही ऑलमोस्ट माझी 3री की 4थी वेळ आहे. पण पावलांना स्पर्श मी कधी केला नव्हता. मी आणि आई गेले तेव्हा ऑलमोस्ट आम्ही घरातूनच 10, 10:15 रात्री निघालो होतो, कारण घरी थोडंसं काम होतं आणि सकाळपासूनच ही पावलं आली होती. तर ही पावलं कुठे येतात ह्याबद्दलची सगळी माहिती मी ऑलरेडी बऱ्याचदा 2-3 वेळा आपल्या माझ्या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे. तरीसुद्धा सांगते, ही पावलं दरवर्षी मुलुंड वेस्ट येथे लोकेटेड असलेल्या चंदनबाग हॉलमध्ये येतात आणि संपूर्ण दिवसभर असतात. ती बुधवारी आली होती. तर ती बुधवारी सकाळी आली आणि त्याच्यानंतर गुरुवारी सकाळी ती मुलुंड ईस्टला अशी भ्रमंती त्यांची झाली आणि त्याच्यानंतर मग ते पुढे संपूर्ण मुंबईमध्ये जिथे स्वामींची मठ आहेत, स्वामींचे केंद्र आहेत, तिथे सगळीकडे भ्रमंती करता. तुम्ही बघू शकता इथे रात्रीचे 10:15 वाजता आम्ही आलो होतो. दरवर्षी जेव्हा आम्ही येतो तेव्हा आई आणि मी ऑलमोस्ट तास, दीड तास लाईनीमध्ये, रांगेमध्ये उभं असतो, कारण खूप गर्दी असते. आपण ऑफिसवरून सुटून वगैरे जेव्हा 8-8:30ला येतो तेव्हा तर लेट झाला होता. पण मी आईला म्हणाले, कितीही लेट झालं तरी आपण दोघी जायचंच. त्यामुळे रात्री 10:15च्या आसपास आम्ही इथे पोचलो. 10 वाजता घरातून निघालो आणि बाय ऑटो आम्ही इथे आलो होतो. सो तिथे जेवण वगैरेही असतं, महाप्रसाद असतो आणि इथे तुम्ही बघू शकता हे काका आहेत, ते त्यांचे सगळे सेटअप आवरत आहेत, कारण ना इथे खूप सुंदर लाईव्ह गाण्यांचा शो असतो. गाणी म्हणजे आपल्या स्वामींची भजनं, स्वामींची गाणी, नामस्मरण हे खूप मोठ्या प्रमाणात इथे होत असतं. हा जो हॉल आहे हे ओपन ग्राउंड आहे आणि तिथे एंट्रन्सलाच तुम्ही पाहिलं की स्वामींचे किती वेगवेगळ्या रूपातील सुंदर फोटोज तिथे लावलेले होते. बघता क्षणी मन अगदी प्रसन्न होतं आणि एंट्रन्सला तर भव्य दिव्य असं स्वामींचं ते पोर्ट्रेट लावलेलं होतं. खूप छान वाटतं इथे येऊन आणि अजिबातच लाईन नाही आहे. अगदी 10 मिनटात आमचं दर्शन झालं, तुम्ही बघू शकता. आणि छान अशी टेबल फॅनची वगैरे सोय केली होती. रात्री 10 वाजता म्हणून प्रचंड गरम होत होतं. मुंबईचं गरम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर ही पावलं जेव्हा आपल्या जवळच्या मठात, केंद्रात येतात ना, तेव्हा नक्की आवर्जून तिथे जा, कारण असं दर्शन अक्कलकोटला सुद्धा आपलं होत नाही. इतकं जवळून स्वामींच्या पावलांचं दर्शन होतं, त्यांना स्पर्श करता येतो, जीवन अगदी सार्थ होतं. खरंच खूप भारी वाटतं. जे स्वामी भक्त आहेत त्या सगळ्यांनाच माझे हे शब्द आणि मी काय बोलते हे नक्कीच कळत असेल, कारण इतकं छान वाटतं. तुम्ही बघू शकता, हा तो गेट आहे आणि तिथून आम्ही आलो आणि एवढा मोठा हा ग्राउंड आहे, तो अगदी भरलेला असतो. 2-2 तास लाईन लावावी लागते. पण दरवर्षीच दर्शन छान होतं. तिथे चला किंवा पुढे जा असं केलं जात नाही आणि रांगोळी वगैरे खूप मोठी आहे. तुम्ही बघू शकता ग्राउंड किती मोठं आहे. सो अशा प्रकारे पटकन 10 मिनटात दर्शन झालं. दरवर्षीच होतं, पण ह्यावर्षी अजिबातच माणसं नसल्यामुळे ना अगदी त्या पावलांना स्पर्श वगैरे करता आला आणि समाधान वाटलं. स्वामींचीच इच्छा, त्यांचं इच्छा असल्याशिवाय ना आपण अक्कलकोटला जाऊ शकत ना त्यांचं दर्शन घेऊ शकत. तुम्ही बघू शकता, हा छोटू कोण होता माहिती नाही, रांगेत होता, त्यांच्या बापांबरोबर आला होता आणि स्वामींची ही तर प्रतिमा आहे, तिच्या छान पाया वगैरे पडत होता. तो मस्त वाटलं बघून आणि असं आईचं आणि माझं छान दर्शन झालं. जो तो आपापल्या कॅपेबिलिटीनुसार तिथे दक्षिणा देत होता. इच्छा असते, काही कंपल्सरी वगैरे नसतं. सो आम्ही असं स्वामींचं छान दर्शन घेतलं पावलांचं. तुम्ही देखील घ्या. सो माझ्या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला स्वामींच्या पावलांचं दर्शन होत असेल तर ती स्वामींचीच इच्छा.
आणि तुम्ही बघू शकता असं महाप्रसाद होता. पुरी भाजी, भात डाळ, शिरा, मिठाई, मिक्स व्हेज असं सगळंच जेवण होतं आणि ते जेवण खूप छान लागतं. तर खूप भारी होते आणि ही रांगोळी मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. इथे लिहिलं आहे तुम्ही बघू शकता, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट. इथून ही स्वामींची पावलं आली होती आणि दरवर्षी येतात. आत्ताही मुंबईमध्ये ही पावलं आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या मठात, जवळच्या केंद्रात चौकशी करू शकता की तिथे ही पावलं येणार आहेत की नाही आणि नक्की जाऊन तुम्ही दर्शन घ्या. आणि नसेल झालं तर आपल्या व्हिडिओमार्फत तर तुम्हाला ते होतच आहे. सो येणारे अपडेट पुढच्या वर्षी मी लवकर नक्कीच आपल्या चॅनलवर पोस्ट करेन. तिथे एक छोटासा स्टॉल होता, तिथे स्वामींच्या पूजेत लागणाऱ्या वस्तू होत्या. त्यापैकी काही अष्टगंध वगैरे आईने घेतलं आणि मी म्हणाल्याप्रमाणे हे मोठं पोस्टर तुम्ही बघू शकता. सो असं दर्शन झालं, महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.